तळपत्या उन्हात एखादा मोत्याचा दागिना चमचम करावा अशा पद्धतीनं चिकमंगळूरच्या तुंगा नदीकाठी वसलेलं शृंगेरी मठातलं विद्याशंकर मंदिर चमचमत होतं. आदि शंकराचार्य यांनी ज्या भारताच्या 4 दिशेला 4 मठ स्थापन केलेले आहेत त्यातला हा सर्वात पहिला मठ जो त्यांनी 8व्या शृंगेरी मठाची स्थापना जगद्गुरू शंकराचार्यांनी 8व्या शतकात केली होती. रघुनाथराव पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी 1791 मध्ये शृंगेरी मठ उद्ध्वस्त केला होता. तेव्हा टिपू सुलतानानं शृंगेरी मठ पुन्हा बांधून दिला होता आणि खूप मोठी जमीन मठाला दान म्हणून दिली होती. दुपारी 12:30च्या सुमारास शृंगेरीत पोहोचलो. शृंगेरी मठाचं गोपुरम पद्धतीचं हे भलं मोठं प्रवेशद्वार, ज्यावर श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम असा फलक आपणास दृष्टीस पडतो. मठाच्या बाहेर बडबडत्या उन्हात अनेक विक्रेते बसले होते. काही जण मुलांची खेळणी विकत होते तर काही जण खाद्यपदार्थ. या लहान मुलीनं मात्र चक्रीला पसंती दिली होती. वाऱ्यानं चक्री फिरत होत्या. मी प्रवेशद्वारासमोर उभं राहून माझ्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ चित्रण करत होतो. चित्रणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही भव्य प्रवेशद्वारातून आत आलो. आता उन्हाचा तडाखा चांगला जाणवत होता. एका गोलाकार उंच व्यासपीठावर असलेलं विद्याशंकर मंदिर दृष्टीस पडलं. अनेक शाळकरी मुलं या शारदेच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आले होते. या मंदिराच्या उजव्या बाजूला दिसतं ते प्रवचन मंदिरम, तर डाव्या बाजूला सुंदर कौलारू बांधकामात दिसतं ते जगद्गुरू नृसिंह भारती योग मंदिर. विद्याशंकर मंदिराच्या अगदी समोर दिसतो तो अखंड दगडातला हा स्तंभ. काही श्रद्धाळू लोक भर उन्हात मंदिराला दंडवत घालत होते. दोन्ही बाजूची मंदिरं न्याहाळून पुढं सरकलो. अनेक पर्यटक, पुजारी तसेच विद्यार्थीगण शारदेच्या मंदिराकडे निघाले होते. या मंदिराच्या समोर पाहत राहावं असं सुंदर कौलारू बांधकामातलं हे जगद्गुरू नृसिंह भारती योग मंडपम किती पाहिलं तरी मन भरत नव्हतं. लक्ष पुन्हा पुन्हा तिकडं जात होतं. आणि हे मंदिराचं गोपुरम पद्धतीचं आकर्षक प्रवेशद्वार. अनेक पर्यटक फोटो सेशनमध्ये दंग होते. श्री शारदांबा मंदिरात श्रद्धाळूंची लगबग सुरू होती. श्री आदि शंकराचार्य यांनी सनातन धर्म आणि अद्वैत वेदांत यांचं संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी भारतात 4 पीठांची स्थापना केली होती. दक्षिणेला शृंगेरी म्हणजे श्री शारदापीठम कर्नाटकमध्ये, पश्चिमेला द्वारका शारदापीठम गुजरातमध्ये, पूर्वेला पुरी गोवर्धन पीठम ओडिशामध्ये आणि उत्तरेला बद्री ज्योतिषपीठम उत्तराखंडमध्ये. आता पर्यटकांची गर्दी चांगलीच वाढली होती. पायऱ्यांच्या बाजूचं हे हत्तीचं शिल्प, चौथऱ्यावरच्या पायऱ्यावरच्या हिंस्र प्राण्याचं शिल्प सारं काही गिळण्याचा प्रयत्न करत होते. भक्कम दरवाजा गर्दीत लुप्त झाला होता. मंदिरात व्हिडिओ चित्रणाला परवानगी नव्हती, त्यामुळे मी मंदिराच्या बाहेरून चित्रीकरण करत होतो. तोच सुधीर महत्त्वाची माहिती देऊ लागला. आज आपण या ठिकाणी शृंगेरी मठात आहोत. आदि शंकराचार्य यांनी ज्या भारताच्या 4 दिशेला 4 मठ स्थापन केलेले आहेत त्यातला हा सर्वात पहिला मठ जो त्यांनी 8व्या शतकामध्ये केला होता हिंदू धर्माच्या प्रसारासाठी. या ठिकाणी या मंदिरामध्ये महत्त्वाची मूर्ती म्हणजे आपली सरस्वती देवीची महत्त्वाची मूर्ती आहे. त्याशिवाय आणखी 2 मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुधीरची माहिती ऐकून झाल्यानंतर मी पुन्हा चित्रीकरणात दंग झालो. विद्याशंकर मंदिराच्या बाह्य भिंतीवर विष्णूच्या 10 अवताराचं शिल्पही आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. शृंगेरी मठात 2 प्रमुख मंदिरं आहेत. एक शिवाला समर्पित आहे, त्याला विद्याशंकर मंदिर म्हणतात, आणि दुसरं सरस्वतीला समर्पित आहे, त्याला शारदा अंबा मंदिर म्हणतात. शिवमंदिर 14व्या शतकात बांधलं गेलंय, तर 15व्या शतकात देवी सरस्वतीचं मंदिर बांधण्यात आलंय. विद्याशंकर मंदिर हे विजयनगर पूर्व हिंदू मंदिर स्थापत्य परंपरा, होयसाळा आणि विजयनगर शैलीचं मिश्रण आहे. मंदिराचा आकार अर्धवर्तुळाकार आहे. त्याची आतली खोली आणि गर्भगृह चौरस तत्वावर मांडलं गेलंय, तर शिखर आणि बाह्य भिंती जवळजवळ गोलाकार बांधण्यात आल्यात. होयसाळ मंदिराप्रमाणे हे मंदिर
एका उंच व्यासपीठावर बांधण्यात आलंय. या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं फोटो सेशन चाललं होतं. सारं कसं शिस्तीत चाललं होतं. मी मात्र मंदिराच्या सौंदर्याची अनुभवत होतो. फोटो सेशन पार पडलं आणि पक्ष्यांचा थवा विस्कटावा त्याप्रमाणे विद्यार्थी विखुरले. मंदिराला प्रदक्षिणा घालत मी चित्रीकरण करत होतो. मंदिराचं सौंदर्य डोळ्यात साठवत होतो. या मंदिराच्या मागे अनेक छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काटकोनात अनेक शिल्प चितारण्यात आलीत. त्यात वैदिक परंपरेतील प्रमुख देवता आणि वेदोत्तर शैव, वैष्णव आणि गणपती यांचं चित्रण आहे. या मंदिराच्या पायावर हिंदू महाकाव्य आणि पुराणामधील विविध कथांचं चित्रण करणारी शिल्प आहेत. गर्भगृहात एक लिंग आहे. गर्भगृहाच्या दक्षिण भागात ब्रह्मा सरस्वती, पश्चिम भागात विष्णू लक्ष्मी आणि उत्तर भागात शिव पार्वती आहेत. या मंदिराची रचना 7 स्तरावर करण्यात आलेली आहे. पहिला स्तर मंदिराचा चौथरा, दुसऱ्या स्तरावर प्रत्यक्ष मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप, तिसऱ्या स्तरापासून मंदिराच्या गर्भगृहाची उंची सुरू होते ती 6व्या स्तरापर्यंत आकर्षक रचनेत करण्यात आली आहे. 7व्या स्तरावर मंदिराचा कळस आहे. अशा रीतीनं वर्तुळाकार पद्धतीनं मंदिराची रचना साकारण्यात आली आहे. शृंगेरी शारदापीठ हे हिंदू धर्माच्या 4 पीठापैकी दक्षिण पीठ आहे, ज्याची स्थापना आदिगुरु शंकराचार्यांनी इसवी सन 725 मध्ये भारतात केली. या मंदिरात 4ही दिशांनी आपल्याला प्रवेश करता येतो. मंदिराच्या आत एक मोठा मंडप आहे, ज्यामध्ये नक्षीकाम केलेले अनेक खांब, अनेक शिल्प, लिंग असलेलं गर्भगृह आणि त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. माझे अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.